नमस्कार मंडळी. तर श्री स्वामी समर्थ. माझ्या मिनी व्लॉगमध्ये, समृद्धी मिनी व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. माझे मिनी व्लॉग तुम्हाला जर आवडत असतील ना तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. तर व्लॉग देखील मी लॉंग व्लॉग टाकणार आहे आपल्या चॅनलवर, तर त्यालाही तुम्ही सपोर्ट करा असाच, जसं माझ्या शॉर्ट व्हिडिओला आणि मिनी व्लॉगला सपोर्ट करताय तसाच. तर इथे मला भाजीची तयारी करायची होती. तर इथे मी रात्रीच भाजी निवडून ठेवलेली बोंबली शेंग. त्यानंतर मग एक पाण्याने धुवून घेतली. आणि आमच्याकडे वातावरण बघा कसं एकदम असं ढगाळ वातावरण झालेलं आहे, म्हणजे पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही. तर एकदम म्हणजे विचित्र वातावरण झालेलं आहे. असं वातावरण मला अजिबात आवडत नाही. तर त्यानंतर मग इथे शेंगदाणे भाजायला घेतले मी लगेचच, कारण शेंगदाण्याचा कूट नव्हता, संपलेला होता. मग म्हटलं शेंगदाणे भाजून घ्यावेत. तर छान असे शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर मग भाजीची तयारी करायची होती. शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवले बाजूला आणि नंतर मग मी कूट बनवणार आहे त्याचा मिक्सरमध्ये बारीक. तर इथे भाजीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे. जर आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झालेली. तर तुम्ही देखील ट्राय करू शकता अशी भाजी. तर आधी मी तेल घेतलं 1 चमचा. त्यानंतर लसूण आणि कांदा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे, कांदा लालसर होईपर्यंत छान असा तेलामध्ये. आणि त्यानंतर मग लगेचच थोडंसं टॅमॅटो टाकायचं आहे. आणि टॅमॅटो टाकल्यानंतर आहे ना आपल्याला इथे छान असं परतून घ्यायचं आहे परत. आणि चवीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकल्यानंतर आहे ना लगेचच भाजी मस्तपैकी टाकून घ्यायची आणि मस्त तेलामध्ये मस्तपैकी ना 1 ते 2 मिनटं मस्त मिक्स करून घ्यायची. आणि मस्त टेस्ट लागते मग त्याची भाजीची. त्यानंतर आपले सुके मसाले, हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, जे तुमच्याकडं मसाले अवेलेबल असतात ते टाकायचे. नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेवढी भाजी तुम्हाला सुकी पाहिजे असेल, थोडीशी रस्साभाजी बनवायची असेल, त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर मस्तपैकी भाजीला शिट्ट्या दिल्या 1 ते 2 आणि त्यानंतर मस्त गरमागरम चपात्या करून घेतल्या. तर भाजी आपली छान अशी रेडी आहे आणि चपात्या देखील. तर मस्त असा नाश्ता वगैरे केला आम्ही दोघींनी. आणि त्यानंतर आहे ना रात्रीची 1 चपाती उरली होती, मग मी मस्तपैकी त्याला तेल वगैरे लावलं आणि मस्त अशी कडक बनवली. चहासोबत खाण्यासाठी खूप छान लागते. तुम्ही देखील ट्राय करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.